नमस्कार. मी भाषण करणारच या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. राजकीय भाषणातल्या भाषेवरून महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे आम्हीही ठरवलं की वक्त्याची भाषा आणि भाषण यावर थोडं चिंतन आपल्यासमोर मांडूया. भाषण करताना तुम्ही कोणती भाषा वापरता त्यावरून तुमच्या भाषणाचा परिणाम आणि प्रभाव पडत असतो. तुमच्या भाषेवरून तुमच्याविषयी आणि तुमच्या एकूणच व्यक्तिमत्वाविषयी श्रोते आणि आयोजक मत बनवत राहतात. आणि त्यासोबतच तुम्हीही वक्ता म्हणून स्वतःचे भाषण आणि त्यात वापरली जाणारी भाषा यावर सतत काम करत असता. त्यामुळे हे मत बदलत राहणे साहजिक आहे. एकूण काय तर वक्त्याने स्वतःचे भाषण कौशल्य विकसित करताना भाषेचे ज्ञान आणि कौशल्य यावर सुद्धा जोर दिला पाहिजे. भाषा आणि भाषण हे एकत्रित विकसित होतात. अलीकडच्या काळात राजकीय फायद्यासाठी हीन पद्धतीची आणि अपमानजनक भाषा वापरत भाषण करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. राजकीय भाषणामध्ये वापरली जाणारी भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक फायद्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर नेली जाते. अशी घाणेरडी भाषा वापरल्याशिवाय राजकारण करताच येत नाही, या पद्धतीचे गैरसमज सध्याच्या तरुण मंडळींच्या मनात तयार होत आहेत. आपल्या भाषण संस्कृतीला हे साजेसे चित्र नाहीये. तुम्हाला एक प्रभावी वक्ता व्हायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या घाणेरड्या ट्रेंडना बळी न जाता स्वतःची भाषा अस्सल ठेवली पाहिजे आणि तुमची भाषा कोणत्याही चुकीच्या राजकीय फायद्यासाठी घसरू नये याचीही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. याचसाठी जेव्हा तुम्ही भाषणाचे प्रशिक्षण घेत असता तेव्हा त्याला समांतर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या भाषेवर सुद्धा काम करणे आवश्यक आहे. आता भाषेवर काम करणं म्हणजे नक्की काय हे पाहूया. कैक भोळ्या गैरसमजातून भाषेवर काम करणे म्हणजे शुद्ध उच्चार करणे किंवा शहरी मराठी प्रमाण भाषा वापरणे असे घेतले जाते. अशा चुकीच्या समजुती डोक्यात ठेवून अनेक तरुण वक्ते स्वतःची भाषा प्रभावी नाही किंवा कमकुवत आहे असे म्हणत स्वतःला दोष देतात. स्वतःच्या मूळ भाषेविषयी अशा समजुती डोक्यात बसल्या तर त्या पुन्हा काढून टाकणे अत्यंत किचकट होऊन बसते. याचसाठी अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा तुम्ही स्वतःला वक्ता म्हणून घडवत असता तेव्हा तुमची भाषा नव्याने जिवंत करा आणि तिला योग्य पद्धतीने दिशा द्या. भाषेवर काम करताना प्रथम काही मूलभूत गोष्टी तुम्ही तुमच्या मनावर ठसवणे आवश्यक आहे. त्या कोणत्या ते समजून घेऊया. यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या सांस्कृतिक समुदायातून किंवा समाजातून येता त्या समुदायाची भाषा किंवा बोली, त्यातले विशिष्ट पद्धतीचे शब्द आणि त्याचे उच्चार करण्याची लकब, वेगवेगळ्या पद्धतीने ध्वनींचा वापर या सर्व गोष्टींविषयी स्वतःच्या मनात नकारात्मक भावना ठेवू नका. आपली भाषा आपली ओळख असते आणि एक सांस्कृतिक वैशिष्ट्यही असते. म्हणूनच तुमच्या भाषेचा तुम्हाला नेहमी अभिमानच वाटला पाहिजे, मग ती भाषा ग्रामीण असो किंवा आदिवासी. असं म्हणतात की दर 20-25 मैलावर भाषा बदलते. या हिशोबाने पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हजारो प्रकारच्या बोली असण्याची शक्यता आहे आणि या बोली मराठी भाषेचे सौंदर्य वेगवेगळ्या पद्धतीने जगासमोर आणत आहेत. हे एक प्रकारचे सांस्कृतिक वैभव आपल्याकडे निश्चित आहे. परंतु प्रमाण भाषेच्या दबावात येऊन आपण बहुतेक वेळा आपली स्वतःची भाषा चुकीची किंवा दुय्यम किंवा कमी प्रभावी समजतो आणि भलत्या पद्धतीने शुद्ध शहरी प्रमाण भाषेतल्या उच्चारांना शिकण्याचा प्रयत्न करतो. ज्या भाषेत तुम्ही लहानपणापासून विचार करत आलेले आहात, भावना व्यक्त करत आलेले आहात, ती भाषा तुम्ही हळूहळू चुकीची ठरवत जाता. स्वतःचा मानसिक आणि शारीरिक विकास ज्या भाषेचा वापर करून तुम्ही करत आलेले आहात ती भाषा अचानक तुम्हाला परकी वाटायला लागते. या तुमच्या भाषेवरच्या सांस्कृतिक आक्रमणामुळे तुम्ही स्वतःचे अस्तित्व धोक्यात आणत असता. भाषण करणे दूर, पण तुम्ही स्वतःच स्वतःला कमी दर्जाचे ठरवत असता. हा प्रकार कसा चुकीचा आहे आणि तो बदलायचा कसा हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तुम्हाला हे निश्चित लक्षात आले असेल की तुम्ही जेव्हा तुमच्या मूळ भाषेमध्ये जितके जास्त व्यक्त होता तितके तुम्ही सोप्या पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने भाषण देऊ शकता. याचवेळी तुम्ही तुमचे विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यक्त करता. अनेक वेळा तुमची भाषा गावंढळ वगैरे समजली जाईल म्हणून तुम्ही सावधपणे बोलत असता तेव्हा भाषणाचा प्रभाव तर दूर, पण तुम्ही स्वतःचे मन सुद्धा व्यवस्थित व्यक्त करू शकत नाही. मग आता तुम्ही म्हणाल की आमच्या अस्सल भाषेत खूप शिव्या आहेत, मग आम्ही त्या सांस्कृतिक वैभव म्हणून वापराव्या का?
तुमच्या मनात असा गैरसमज असेल तर लक्षात घ्या की महाराष्ट्रातल्या प्रत्येक बोलीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने स्वतःचं मन मोकळं करता येईल अशा पद्धतीची चांगली भाषा उपलब्ध आहे. त्यामुळे भाषण करताना शिव्यांचा किंवा इतर अपशब्दांचा आधार घ्यायलाच हवा हा मनातला समज काढून टाका. भाषेसंबंधी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शुद्ध उच्चारावर अनावश्यक भर. अनेक तरुण वक्ते आणि देशी भाषेवरील सांस्कृतिक आक्रमणाचे बळी ठरलेले कितीतरी ज्येष्ठ वक्ते काहीतरी शुद्ध उच्चाराच्या भानगडीत पडून स्वतःचे हसे करून घेतात. स्वतःला व्यक्त करत असताना आपण सोप्या पद्धतीने विचार मांडत असतो आणि भलत्याच पद्धतीने शुद्ध उच्चाराचे खूळ डोक्यात कुठून येते हे तुम्ही स्वतः तपासून पाहिले पाहिजे. तुम्ही जेव्हा भाषण करता तेव्हा तुम्ही तुमचे प्रमाण भाषेचे कौशल्य सिद्ध करायला ती भाषा वापरत नाही, तर तुम्ही तुमचे विचार तुमच्या श्रोत्यांना, समाजाला, मतदाराला पोचवण्यासाठी तुम्ही भाषण करत असता. मराठीतल्या काही नवीन शब्दांचे उच्चार हे शब्दांना जास्त काळ वापरत राहिले तर यथावकाश व्यवस्थित येतात. नमुना म्हणून पाहायचं झालं तर वक्तृत्व हा शब्दच पहा. तुम्हाला किमान 4 ते 5 पद्धतीचे वेगवेगळे उच्चार वापरलेले दिसतील. कदाचित आम्ही ज्या पद्धतीने वक्तृत्व हा शब्द उच्चारतोय तो सुद्धा चुकीचा असण्याची शक्यता जास्त आहे. तरी पण भाषण करताना तुम्ही शुद्ध उच्चारांच्या नादात मूड घालवणे चुकीचे आहे. अर्थात आमचा मूळ मुद्दा होता की तुम्ही शुद्ध उच्चारांच्या नादात व्यक्त करण्याची प्रक्रिया अवघड करू नये आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही हा मुद्दा चुकीच्या उच्चारासह तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. भाषणाचा उद्देश हाच आहे, आपले म्हणणे इतरांना समजेल अशा पद्धतीने सांगणे आणि ते समजले अशी खात्री करणे. एकूणच तुमची मूळ भाषा वापरणे आणि शुद्ध उच्चारावर नको इतके लक्ष न देणे या 2 मुख्य गोष्टीवर तुम्ही काम केले तर तुमची भाषण करण्याची भाषा तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वासह विकसित करू शकता. आता हे करताना तुम्ही आणखी काय काय करणे अपेक्षित आहे ते पाहूया. एक तर तुम्ही बहुढंगी अशी मराठी भाषा आत्मसात करण्यासाठी वेगवेगळ्या वयोगटातल्या, वेगवेगळ्या व्यवसायातल्या स्त्री-पुरुषांची बोली प्रत्यक्ष अनुभवली पाहिजे. विविध लोकांच्या व्यक्त होण्याच्या पद्धती, त्यांची विशिष्ट भाषा, लकब, बोलण्याची पद्धती, विशेष शब्दांचा वापर आणि पुस्तकात नसलेल्या दर्जेदार म्हणींचा वापर याचे निरीक्षण केले पाहिजे. अर्थात त्यासाठी तुमचे कामधंदे सोडून फार विशिष्ट पद्धतीने प्रयत्न करायची अजिबात गरज नाही. पण तुम्ही एक गोष्ट करू शकता. तुमच्या नेहमीच्या संभाषणात किंवा प्रवासात असताना वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा तुम्ही कार्यक्रमाला जाता त्या ठिकाणी शक्य तितके वैविध्यपूर्ण व्यक्तींशी तुमचं संभाषण होते का हे निश्चित पाहू शकता. ही गोष्ट तुम्ही जर कटाक्षाने करू शकला तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. ग्रामीण मराठी भाषेतल्या वेगवेगळ्या बोलीतल्या वेगवेगळ्या म्हणी अत्यंत अर्थपूर्ण आहेत आणि त्या तुम्ही जरूर शिकल्या पाहिजेत. वक्त्याने आणि भाषणकर्त्याने स्वतःची भाषा विकसित करताना आणखी एक महत्त्वाची काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या कानावर पडणारी भाषा तुम्ही नियंत्रित करू शकत नसता, परंतु भाषेच्या माध्यमातून द्वेष आणि विषारी विचार कसा पेरला जातो हे तुम्ही अभ्यास म्हणून निश्चित समजून घेऊ शकता. तसल्या पद्धतीच्या भाषेला समजून घेऊन मगच तुम्ही त्याचा प्रतिकार करणारे भाषण तयार करू शकता. अर्थात द्वेषाचा निषेध द्वेषाने न करता घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहून करता येतो यावर तुमचा विश्वास असायला हवा. शिव्यांकडे दुर्लक्ष करा अशा पद्धतीचा संस्कार काही घरांमध्ये आढळतो. भाषण शिकण्याच्या प्रक्रियामध्ये शिव्यांकडे दुर्लक्ष करणे हे तितकं हिताचं नाहीये. कारण शिव्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुम्हाला देण्यात आलेली शिवीसुद्धा समजून घेता येत नाही आणि शिवी दिली आहे हे समजल्याशिवाय तुम्ही शिवीचा प्रतिकार करू शकत नाही. यासाठी शिवी म्हणजे काय आणि ती कशी वापरली जाते किमान हे समजून येईल इतके तुम्ही भाषेच्या जवळ गेले पाहिजे. अर्थात यामध्ये वाहवत जायचे नाहीये आणि भाषेकडे अभ्यास म्हणून बघणं जास्त आवश्यक आहे. तेवढे तुम्ही जागे राहाल तर निश्चितपणे तुम्हाला भाषेचा वैभव समजून येईल. आपली अस्सल भाषा समजून घेण्यासाठी तुम्ही आपल्या भागातल्या विशिष्ट भाषेतले काही YouTube चॅनेल पाहायला सुरू करू शकता. यामुळे तुमची मूळ भाषा आणि अस्सल बोली जिवंत ठेवण्याच्या कार्यात योगदान तर देताच, पण स्वतःची बोली चांगल्या पद्धतीने आत्मसातही करू शकता. अस्सल ग्रामीण भाषेचं राजकारणातलं उदाहरण द्यायचं असेल तर बिहारचे माजी मुख्यमंत्री आदरणीय लालू प्रसादजी यादव यांची भाषा तुम्ही पाहू शकता. स्वतःच्या बौद्धिक क्षमतेसाठी तर जगात ते प्रसिद्ध आहेतच, परंतु त्यांच्या विशिष्ट भाषेमुळे ते सर्वत्र ओळखले जातात. त्यांची विशिष्ट भाषा त्यांनी स्वतः त्यांच्या राजकीय जीवनामध्ये विकसित केलेली आहे. स्वतःची त्यांची एक विशिष्ट बोली आहे आणि त्यासोबतच त्यांनी बिहारमधील इतर भागातल्या मैथिली, भज्जिका अशा वेगवेगळ्या बोलीतल्या वेगवेगळ्या म्हणी आत्मसात
केले आहेत. त्याचा ते अत्यंत प्रभावी पद्धतीने सर्वत्र वापर करत आले आहेत आणि यशस्वीही झाले आहेत. आता आपण पुन्हा बोलूया ज्या मुद्द्यावरून आपण आजचा व्हिडिओ सुरू केला त्याकडे. राजकारणाची आवश्यकता म्हणून तुम्ही काही काळासाठी वाईट पद्धतीचे भाषण करून कदाचित काहीतरी राजकीय ध्येय साध्य करू शकत असता. परंतु त्यामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वावर वेगवेगळे चुकीचे परिणाम होतात. राजकारण क्षणिक असतं, पण तुमचं आणि तुमच्या श्रोत्यांशी, तुमच्या समाजाशी असलेलं नातं या गोष्टी तुमच्या आयुष्यभर सोबत असतात. हे नेहमी लक्षात ठेवून तुम्ही कोणत्या पद्धतीची भाषा निवडायची हे ठरवले पाहिजे. एक व्यक्ती म्हणून तुम्ही तुमच्या समाजाशी कनेक्टेड असणं आणि समाजाच्या आदरास पात्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे. राजकारण एका वेगळ्या पातळीवर चालणारे क्षेत्र झाले आहे. राजकारणाचे ठोकताळे सतत बदलत असतात, पण त्यासाठी तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व आणि भाषा दूषित करणं चुकीचं आहे. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमची भाषा भाषण करायला शिकण्याच्या सुरुवातीच्या काळापासून विशिष्ट पद्धतीने विकसित करणे आवश्यक आहे. विशिष्ट गटांमध्ये टिकण्यासाठी, विशिष्ट गटांचा भाग होण्यासाठी, विशिष्ट पद्धतीच्या भाषेचा वापर करून त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी स्वतःचे करिअर, स्वतःचे व्यक्तिमत्व वाया घालवणे हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. हे ज्याला लवकर समजते तो प्रभावी वक्ता बनतो आणि त्याची भाषा सुद्धा प्रभावी असते. इतरांच्या राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या भाषेचा कधीही बळी देऊ नका. विशिष्ट राजकीय गटांमध्ये टिकण्यासाठी, विशिष्ट गटांचा भाग होण्यासाठी काही लोक विशिष्ट पद्धतीच्या भाषेचा वापर करून मर्जी संपादन करत असतात आणि त्यातून स्वतःचे करिअर घडवण्याचा प्रयत्न करत असतात. पण लक्षात ठेवा, अशा क्षणिक फायद्यासाठी स्वतःचे व्यक्तिमत्व वाया घालवणे हा चुकीचा निर्णय आहे आणि हे ज्याला लवकर समजते तो प्रभावी वक्ता बनतो आणि त्याची भाषा सुद्धा प्रभावी असते. तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व आणि भाषण कौशल्य याच्या जोरावर सर्व राजकीय पक्षांना तुमच्या दाराशी आणू शकता हे तुम्ही निश्चित जाणता. त्यामुळं इतरांच्या राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या भाषेचा आणि भाषणाचा कधी बळी देऊ नका. भाषण करताना तुम्हाला भाषेच्या कोणकोणत्या समस्या जाणवतात त्याविषयी तुम्ही आम्हाला जरूर प्रश्न विचारा. आम्ही आपल्यासाठी शक्य तितके शास्त्रीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा निश्चित प्रयत्न करू. तुमच्या भाषण करण्याच्या प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओसह मी भाषण करणारच या YouTube चॅनेलवर. धन्यवाद.